So today's subject is financial accounting and our chapter is buyback of shares. This is our problem number 11. See, आपण हे प्रॉब्लेम जे आहेत हा प्रॉब्लेम जो आहे when offer price is not given, जेव्हा ऑफर प्राइस दिलेली नाहीये and we have to ascertain the offer price along with the maximum number of equity shares. या केस मधला आपण हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह करतोय. सो यामध्ये आपण जर्नल एंट्रीज कालच्या लेक्चरमध्ये पास केल्या होत्या. वी हॅव टू प्रिपेअर नोट्स टू अकाउंट अँड बॅलन्स शीट. आपल्याला नोट्स टू अकाउंट अँड बॅलन्स शीट जी आहे ही प्रिपेअर करायची. सी इन द प्रॉब्लेम कोड बॅलन्स शीट इज गिवन. यावरून आपल्याला आफ्टर बायबॅक ऑफ शेअर्स बॅलन्स शीट जी प्रिपेअर करायची. सो फर्स्ट वी विल प्रिपेअर नोट्स टू अकाउंट्स. आपण फर्स्ट नोट्स टू अकाउंट जे आहेत हे प्रिपेअर करणार आहोत. Under that, share capital issued and subscribed. See in the problem, share capital issued and subscribed capital दिलेले तिथे equity shares of rupees 10 each. Equity shares of rupees 10 each. Equity share ची face value 10 rupees आहे. Total equity share capital 25 lakh दिलेले आहेत. So first आपण काय करणार आहोत, याचे number of shares calculate करून घेऊया. How to calculate number of shares? Total equity share capital divided by its face value, you can get your number of equity shares. So 25 lakh divided by face value means rupees 10. You will get number of equity shares. मेरे number of equity shares किती येतील? How much? 2,50,000. 2,50,000. Yes, correct. जेवढं इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे, जितकी इथे अमाऊंट दिसते आपल्याला टोटल इक्विटी शेअर कॅपिटल 25 लाख, त्याला फेस व्हॅल्यूने डिवाइड केल्यावर इथे आपल्याला काय मिळणार आहे, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इझिली मिळणार आहेत. सो अवर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 2,50,000. आता हे जे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेत 2,50,000 लेस नंबर ऑफ बायबॅक शेअर्स. आपण जितके शेअर्स बायबॅक करणार आहोत मीन्स हिअर स्ट्रक्चर मध्ये आपण मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट केलेत. मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स 62,500. इथे आपण स्ट्रक्चर मध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेट करून झालेत. सो मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स दॅट कॅन बाय बॅक 62,500. सो हे जे 62,500 जे आहेत हे लेस करायचे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स मध्ये. सो 2,50,000 लेस 62,500 you will get 1,87,500. आता रिमेनिंग किती इक्विटी शेअर्स आहेत तर 1,87,500. सो तितकं इक्विटी शेअर कॅपिटल आता बिझनेस मध्ये आहे अँड देन तेवढे आपल्याला रेकॉर्ड करायचे. सो इक्विटी शेअर कॅपिटल 1,87,500. these are the number of shares of rupees 10 each because face value, see in the problem, face value is given rupees 10. So आपण इक्विटी शेअर कॅपिटल रेकॉर्ड करून घेऊया. सो इक्विटी शेअर कॅपिटल 18,75,000. नंबर ऑफ शेअर्स ना फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय केले देन इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला इथे मिळाले. सो 18,75,000. Next is reserve and surplus. Reserve and surplus. See the problem. Reserve and surplus given. Security premium 5 lakh. See here security premium ची अमाउंट इथे 5 लाख दिसते. आपण जर्नल एंट्रीज मध्ये प्रीमियम जो आहे हा ऍडजस्ट करण्यासाठी सिक्युरिटी प्रीमियम मधली अमाउंट यूज केली होती. सी प्रीमियम ऍडजस्ट केल्याची थर्ड एंट्री आपण केली होती. त्यामध्ये सिक्युरिटी प्रीमियम होल अमाउंट 5 लाख आपण यूज केलेली आहे. सो जितकी अमाउंट सिक्युरिटी प्रीमियम मध्ये होती 5 लाख त्यातली 5 लाख पूर्ण अमाउंट आपण यूज केली आहे. सो नोट्स टू अकाउंट्स अंडर सिक्युरिटी प्रीमियम 5 लाख मायनस 5 लाख बिकॉज सीआरआर क्रिएशन साठी आपण 5 लाख यूज केले. सो बॅलन्स सिक्युरिटी प्रीमियमचा बॅलन्स नील झालाय. नेक्स्ट जनरल रिझर्व्ह 10 लाख. जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत 10 लाख.
सी जर्नल एंट्रीज. प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी आपण जनरल रिझर्व्ह जे आहेत, जनरल रिझर्व्ह मधले 1,25,000 अमाऊंट यूज केले फॉर ऍडजस्टिंग, प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी. सो हियर 1,25,000 मीन्स ऍक्च्युअल जी अमाऊंट होती इन द प्रॉब्लेम, जनरल रिझर्व्हची अमाऊंट दिली आहे 10 लाख. त्या 10 लाख मधले जितकी अमाऊंट आपण यूज केली 1,25,000 ती लेस केली जाईल आणि रिमेनिंग अमाऊंट जितकी आहे हे आपल्याला नोट्स टू अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायची. सो जनरल रिझर्व्ह 10 लाख मायनस 1,25,000 जितकी अमाऊंट रिमेनिंग आहे इट शुड बी रेकॉर्डेड. रिमेनिंग अमाऊंट इज 8,75,000. 10 लाख मधले 1,25,000 अमाऊंट गेली बिकॉज ती सीआरआर प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी आपण यूज केलेली आहे. सिक्युरिटी प्रीमियम मधले सुद्धा प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी आपण यूज केलेली आहे अमाऊंट. सो रिमेनिंग अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया 8,75,000. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमाऊंट दिलेली आहे 10 लाख. आता सी जर्नल एंट्रीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सीआरआर क्रिएट करण्यासाठी आपण यूज केलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधली अमाऊंट. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले 6,25,000 जे आहेत हे आपण सीआरआर क्रिएट करण्यासाठी यूज केलेले आहेत. सो जेव्हा आपण नोट्स टू अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेकॉर्ड करणार आहोत तेव्हा 10 लाख मधले 6,25,000 लेस करायचे आणि रिमेनिंग अमाऊंट घ्यायचे बिकॉज त्यातले जे 6,25,000 आहेत हे आपण त्याचा आपण इथे सीआरआर क्रिएट केला दॅट इज कॅपिटल रिटर्म्शन रिझर्व्ह. सो नोट्स टू अकाउंट अंडर रिझर्व्ह अँड सरप्लस हेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10 लाख मायनस 6,25,000 रिमेनिंग अमाऊंट रेकॉर्ड करायचे 3,75,000. येस करेक्ट 3,75,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट जी आहे 10 लाख त्यातली 6,25,000 सीआरआर क्रिएशन साठी यूज केली. सो रिमेनिंग अमाऊंट जी आहे नोट्स टू अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायची. तसं सिक्युरिटी प्रीमियमचं काय झालं 5 लाख अमाऊंट दिली होती त्यातली 5 लाखची अमाऊंट आहे मीन्स होल अमाऊंट प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी यूज केलेली आहे. सो सिक्युरिटी प्रीमियमचा बॅलन्स इथे नील झालाय. देन जनरल रिझर्व्ह 10 लाख दिलेले होते त्यातले 1,25,000 प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी आपण यूज केले. सो रिमेनिंग अमाऊंट आपण इथे रेकॉर्ड केलेली आहे. प्रॉब्लेम मध्ये जितके रिझर्व्ह अँड सरप्लस दिले होते ते सगळे आपले रेकॉर्ड करून झालेत. सी आपण सीआरआर क्रिएट केलाय मीन्स कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह. सो जितका आपण कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह क्रिएट केलेला आहे सीआरआर त्याची अमाऊंट रेकॉर्ड करायची 6,25,000 इन नोट्स टू अकाउंट 6,25,000. रिझर्व्ह अँड सरप्लस मधले एलिमेंट्स आपले रेकॉर्ड करून झाले. यांची टोटल जे ही आउटर कॉलमला घ्यायचे 3,75,000 प्लस 6,25,000 प्लस 8,75,000 टोटल आउटर कॉलमला जाईल. And the total is 18,75,000 reserve and surplus. See, in the problem, secured loan is given 10% debentures. Debentures हे आपण long term liability heading under record करतो. So आपण debentures record करून घेऊया under the heading of long term liabilities. Debentures 25 लाख. प्रॉब्लेम मध्ये जितकी अमाऊंट दिलेली आहे 25 लाख नोट्स टू अकाउंट मध्ये रेकॉर्ड करून घेऊया. डिबेंचर्स 25 लाख. नेक्स्ट करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन अंडर सन्ट्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. सन्ट्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल हे आपण ट्रेड पेएबल हेडिंग अंडर रेकॉर्ड करतो इन वर्टिकल बॅलन्स शीट. सो this will be recorded in under the heading of trade payable. Trade payable मध्ये आपण amounts record करून घेऊया. Sundry creditors 15 lakh and bills payable 5 lakh. Let's we record this. Creditors 15 lakh
बिल्स पेएबल 5 लाख. टोटल आउटर कॉलमला रेकॉर्ड करायचे. टोटल 20 लाख. लायबिलिटी साइड आपली कंप्लीट झाली आहे. प्रॉब्लेम मध्ये जेवढे एलिमेंट झाले आहेत ते सगळे आपल्याला रेकॉर्ड करायचे असतात. फक्त त्यामध्ये काय ऍड होतंय काय लेस होतंय हे बघून त्याचं कॅल्क्युलेशन करून मग रेकॉर्ड करायचे अमाउंट्स. लायबिलिटी साइड ऑलमोस्ट डन. लेट्स सी द ऍसेट साइड. फिक्स्ड ऍसेट्स नेट ब्लॉक 40 लाख. फिक्स्ड ऍसेटची अमाउंट दिलेली आहे 40 लाख. यामध्ये काही ऍडलेस होत नाहीये, सो डिरेक्टली अमाउंट जे ही नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड करूया. फिक्स्ड ऍसेट नेट ब्लॉक 40 लाख. इट शुड बी रेकॉर्डेड हियर. फिक्स्ड ऍसेट्स 40 लाख. After this, इन्व्हेस्टमेंट 15 लाख. इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड करूया. त्यामध्ये काही ऍडलेस होत नाहीये, सो डिरेक्टली इन्व्हेस्टमेंट. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट हेडिंग अंडर इन्व्हेस्टमेंट 15 लाख. Next, current assets including bank balance 15 lakh and total amount is 35 lakh. करंट ऍसेटची अमाउंट दिलेली आहे 35 लाख. बट या 35 लाख मध्ये 15 लाखचा बँक बॅलन्स इन्क्लुडेड आहे. त्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे. आता जो इन्क्लूड झालाय तो आपण एक्सक्लूड करायचा आहे अँड देन ऍक्च्युअल त्याची जी अमाउंट आहे करंट ऍसेटची ती नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड करायची. सो करंट ऍसेट्स आपण नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड करूया. Other current assets heading under 35 lakh. कॅल्क्युलेशन नोट्स टू अकाउंट मध्ये आपल्याला दाखवावं लागेल आधी अँड देन फायनल अमाउंट आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. 35 लाख करंट ऍसेटची अमाउंट दिलेली आहे. त्यामधून लेस जितकी अमाउंट इन्क्लूड झाली. बँक बॅलन्स included 15 लाख बँक बॅलन्स इन्क्लूड झाला होता, सो आपण तो रेकॉर्ड करून घेतोय. सो 35 लाख मायनस 15 लाख फायनल अमाउंट आउटर कॉलमला जाईल. हाऊ मच? 20 lakh. 20 lakh. 20 lakh. Correct. 20 lakh. So our other current asset 20 lakh. See in the problem, loans and advances. Okay, first आपण करंट ऍसेटचा इफेक्ट जो आहे हा पूर्ण करून घेऊया. करंट ऍसेट 35 लाख दिलेले होते, त्यातले 15 लाख बँक बॅलन्सचे इन्क्लूड झाले होते जे आपण एक्सक्लूड केले, मीन्स जे आपण लेस केले. सो फायनल अमाउंट आपली 20 लाख अमाउंट आलेली आहे. आता हा जो 15 लाखचा बॅलन्स आहे, दिस इज बँक बॅलन्स. हा बँक बॅलन्स आहे. सो इट शुड बी रेकॉर्डेड हियर. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट बॅलन्स 15 लाख. हा बॅलन्स करंट ऍसेट मध्ये इन्क्लूड झाला होता, जो आपण करंट ऍसेट मधून लेस केलाय आणि ऍक्च्युअल अमाउंट करंट ऍसेटची रेकॉर्ड केली. मग जितका आपण लेस केलाय तो बँक बॅलन्स आहे. सो कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट अंडर तो जो बँक बॅलन्स आहे हा आपण रेकॉर्ड करून घेतोय 15 लाख. सो करंट ऍसेटचा इथे इफेक्ट जो आहे हा कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट, लोन्स अँड ऍडव्हान्सेस 5 lakh. Loans and advances are given. Loans and advances, short term loans and advances heading under record होईल. Short term loans and advances under loans and advances 5 lakh. त्यामध्ये काही ऍडलेस झालेलं नाहीये, सो ऍज इट इज अमाउंट जे ही रेकॉर्ड होईल. सी कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मीन्स बँक बॅलन्स जो दिलेला आहे त्यातून आपण नेहमी आपला बायबॅकचा क्लेम जितका आहे हा लेस करून घेतो. बायबॅकचा क्लेम, लेट्स सी इन द जर्नल एंट्रीज. वर्किंग नोट आपण ऑलरेडी केलेली आहे. टोटल बायबॅक क्लेम 12,50,000. सो जितका बायबॅकचा क्लेम आहे, टोटल बायबॅक क्लेम हा
कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मीन्स बँक बॅलन्स मधून लेस केला जाईल. 12,50,000 लेस टोटल बायबॅक क्लेम. फायनल अमाउंट आउटर कॉलमला रेकॉर्ड करून घ्यायची. सो 15 लाख मायनस 12,50,000. फायनल 2,50,000. येस करेक्ट 2,50,000 बँक बॅलन्स मिळालाय आपला. इथे नोट्स टू अकाउंट्स आपलं कम्प्लीट झालंय. जे काही ऍडिशन जे काही लेस करायचं होतं इथे कम्प्लीट झालंय. फायनल अमाउंट आपल्याला मिळालेले आहेत. आता या फायनल अमाउंट आपण बॅलन्स शीट मध्ये फिलअप करायचे. This is balance sheet in a vertical form. First, equities and liabilities under shareholders fund. Under that, share capital. Share capital amount 18,75,000. Record करून घेऊया 18,75,000. Then reserve and surplus 18,75,000. Then त्याची टोटल जे हे आउटर कॉलमला घ्यायचे total 37,50,000. Next, non-current liabilities under long-term liabilities. जितक्या long-term liabilities आहेत, long-term liabilities 25 lakh. Let's we record this in balance sheet. 25 lakh. Notes to account मध्ये ज्या फायनल कॉलमला अमाउंट घेतलेल्या आहेत त्या सगळ्या रेकॉर्ड करून घ्यायच्या त्या हेडिंग अकॉर्डिंगली. देन ट्रेड पेएबल 20 लाख. ट्रेड पेएबल 20 लाख. डायरेक्टली आउटर कॉलमला घेऊया बिकॉज अदर लायबिलिटीज अँड शॉर्ट टर्म प्रोव्हिजन नाहीयेत. सो ट्रेड पेएबल 20 लाख. बॅलन्स शीट आपली कम्प्लीट झाली. बॅलन्स शीटची टोटल घेऊया 82,50,000. बॅलन्स शीट लायबिलिटी साइडची इथे वर्टिकल बॅलन्स शीट मध्ये इक्विटीज अँड लायबिलिटीज साइडची आपण टोटल घेतले 82,50,000. ऍसेटचे अमाउंट जे इथे रेकॉर्ड करून घेऊया. सी फिक्स्ड ऍसेट्स 40 लाख. फिक्स्ड ऍसेट्स 40 लाख. Then non-current investment 15 lakh. Non-current investment 15 lakh. दोघांची टोटल फायनल कॉलमला घेऊया 40 lakh plus 55 lakh. 15 lakh 55 lakh. Correct. Next, short-term loans and advances 5 lakh. Let's we record this. Short-term loans and advances 5 lakh. Then other current assets 20 lakh. Final amount जेवढी आहे 20 lakh record केले. Then cash and cash equivalent 2,50,000. Cash and cash equivalent 2,50,000. तिघांची टोटल फायनल कॉलमला घेऊया 5 lakh plus 2,50,000 plus 20 lakh. So final amount 27,50,000. आपण फायनल कॉलमची टोटल घेऊया 55 lakh plus 27,50,000. Asset side 82,50,000. yes 82,50,000. So asset side ची टोटल लायबिलिटी साइड ची टोटल दोन्ही मॅच झाल्यात. इथे प्रॉब्लेम आपला टॅली झालाय.